बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा ही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात शालेय शिक्षण आयुक्तांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नागपूरमधील बनावट शालार्थ आयडी बोगस प्रमाणपत्र तयार करण्याचं प्रकरण राज्यभरात गाजतंय। नाशिक, पुणे, जळगाव आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा बनावट कागदपत्र तयार झाल्याचे प्रकार समोर येत आहे। त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाल्यास घोटाळ्याची सत्यता पुढे येईल, ही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी दिली आहे। तर शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षक महेंद्र म्हैसकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। म्हैसकर शिक्षण विभागाचा मध्यस्थ म्हणून काम करत होता। नियमितपणे शाळेत न जाताही दर महिन्याला शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने तो पगार घेत होता। नागपूरनंतर थेट मुंबईच्या दिशेने वळतोय आणि या ठिकाणी केईएम रुग्णालयामध्ये एक मोठा प्रकार घडलेला आहे, जो की धक्कादायक आहे। कारण केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर थेट विनयभंगाचा आरोप करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर 6 महिला डॉक्टरांनी डॉक्टर रवींद्र देवकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे। भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपानंतर डॉक्टर रवींद्र देवकर निलंबित झाले आहेत। मुंबई महापालिका याशिवाय हॉस्पिटलच्या अंतर्गत तक्रार समितीने देखील चौकशीला सुरुवात केली आहे। तब्बल 6 महिला डॉक्टरांनी हॉस्पिटलचे डीन आणि फॉरेनरची मेडिकल डिपार्टमेंटच्या प्रमुखांकडे तक्रार केली आहे आणि डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतल्याची माहिती आहे। पुढे काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात जाणून घ्यायचे आहे। सुरुवातीला पाहूयात काही राजकीय अपडेट्स। हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार असल्याचं देखील कळत आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं राज ठाकरेंनी सांगितलं। शाळेत हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला। मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादण्यात येतंय असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला। हिम्मत असेल तर आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये मराठी सक्ती करून दाखवा असं देखील राऊत म्हणाले। हिंदी भाषेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावरती टीका केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालंय। ज्यांना काही उद्योग नाहीत असले ते वाद ते घालतात असं म्हणत अजित पवार यांनी मनसेवर निशाणा साधलाय। शाळांमध्ये हिंदी अनिवार्य केल्यानंतर या निर्णयावरून वाद सुरू झाले। राज ठाकरेंनी मराठी भाषेबाबत ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर या वादात आता गुणरत्न सदावर्तींनी उडी मारली। राज ठाकरे असले तरी देखील राजकीय दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही असं ते म्हणतात। नवी मुंबईमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे चांगलेच आक्रमक झाले। यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीचा GR सुद्धा जाळलेला आहे। टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला। आणि आता तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या। विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपासून आता सुट्ट्या लागणार आहे। शाळेच्या परीक्षा 25 एप्रिलला संपणार आहे आणि 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लागणार आहे। तर 3 मे पासून शिक्षकांना यावेळेस सुट्ट्या मिळणार आहे। जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सुरू आहे। आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील आता वैमानिक होता येणार आहे। सध्या याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला विचार सुरू आहे। आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक व्हायचंय त्यांना विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं अशी अट आहे। मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवरती पादचारी पुलाचा गर्ड टाकण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे आज रात्री चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान मेगा ब्लॉक असेल। रविवारी मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार दरम्यान सुद्धा ब्लॉक घेतला जाणार आहे। तर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। हार्बर मार्गावरती देखील ठाणे ते वाशी सकाळी 11 ते 4 ब्लॉक असेल। उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानं नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते। त्यामुळे गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला। मध्य रेल्वेच्या CSMT लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण पुणे या ठिकाणी फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे।
पुढे एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता गती मिळाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होतील. E5 आणि E3 श्रेणीतील या शिंकनसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीला भारतात येणार आहे. त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षण आणि तांत्रिक चाचण्यांसाठी केला जाणार आहे. मुंबई अहमदाबाद 505 किलोमीटरचा बुलेट ट्रेनचा हा मार्ग असणार आहे. सुरत ते बिलीमोरा या 48 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील काम 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करून चाचण्याही केल्या जातील. BKC आणि शिरफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगद्याचं काम वेगानं सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील 7 बोगद्यांचं बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं देखील बघायला मिळत आहे. बुलेट ट्रेन मार्गावर 150 किलोमीटरवरती 3 लाखांहून अधिक साऊंड बॅरियर्स बसवले आहेत. आणि पुढे बातम्या हवामानासंदर्भातल्या. हवामान विभागानं शनिवारी पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला. पुढील 5 दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही ठिकाणी पारा पुन्हा वर जाऊन उष्णतेची लाट सदृश्य निर्माण होण्याची स्थिती सध्या वर्तवली जाते. शुक्रवारी अकोल्यामध्ये सर्वात जास्त 42.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. मुंबईमधील तापमानात सातत्यानं वाढ होतीये. मुंबईकर हैराण झाले. घामांच्या धारांनी ते हैराण झालेले. एकंदरीत आपण जर बघितलं तर घामामुळे नागरिकांना त्वचा विकाराचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांच्या संख्येत 30% वाढ झाली. वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचं प्रमाण वाढलंय. ही माहिती ज्येष्ठ त्वचा विकारांनी दिली आहे. यानंतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. MPSCची परीक्षा 1 महिना लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्य परीक्षा आता 27, 28 आणि 29 मे या कालावधीमध्ये होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा 26 ते 28 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. संग्राम थोपटे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आणि त्यांनी संयम बाळगावा हा सल्ला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. राज्यातील शिक्षकांना देखील आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सूतोवाच केलेले आहे. यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षक देखील गणवेशात दिसणार आहे. मुंबई हायकोर्टानं घाटकोपरमधील मैदानासाठी राखीव जागेबाबत सुनावणी दिली. यावेळी टिप्पणी करत असताना महापालिकेला कोर्टानं फटकारलं. अनधिकृत कम्युनिटी हॉल एका आठवड्यामध्ये पाडण्याचे यावेळेस आदेश दिले. बेकायदा बांधकामासह जबाबदार धरत अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करा असं देखील सांगितलं. चिंबूर अमरमहल या जंक्शनजवळ मेट्रोचं काम चालू असताना पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेलंय. पाईपलाईन जी आहे पाण्याची ती बंद झालेली आहे. दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली जाते. आणि यानंतर अपडेट्स पुण्यातल्या. सातत्यानं वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली. कृषी विभागातील बदल्यांचं कोकाटेंचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाले. खडकी रेल्वे स्थानकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितला. त्या संदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलं. ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. PMPच्या 123 नवीन बस सेवा बंद झालेल्या आहेत. महिनाभरापूर्वीच दाखल झालेल्या 123 नव्या CNG बस सदोष असल्यानं त्याची सेवा संचलनातून बंद करण्यात आलेली आहे.
पुण्यात धायरीमधील दुकानावर भर दिवसा दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दरोडा टाकून पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयाच्या परिसराचा आसरा घेतलेला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालय समितीची आज बैठक आहे. 2 दिवसांपूर्वी रुग्णालय समितीने आता पाठवलेल्या अहवालावर पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे. तसं पत्र पोलिसांनी रुग्णालयाला लिहिलंय. या पार्श्वभूमीवर रुग्णालय समिती देखील बैठक घेते. हा अहवाल पोलिसांना आता सादर केला जाणार आहे. पुरंदर विमानतळासाठी ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे. विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मात्र नकार दिला असल्याचं देखील बघायला मिळत आहे. विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा नकार आहे. सर्वेक्षणानं जिरायती बागायती क्षेत्र कळणार आहे. 9 मे रोजी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. यानंतर बातम्या कोकणात संदर्भातल्या. ताडगोळे सांडपाण्यामध्ये धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार खेडमध्ये घडला. खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारात हे ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्लाउद्दीन शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे. रायगडमध्ये शाळकरी मुली सुरक्षित नाहीत का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. कारण 2 दिवसांपूर्वी महाड, तळा आणि कर्जतमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला. तळा तालुक्यामध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला, तर त्या दरम्यानच कर्जतमध्ये शाळेच्या बसमध्ये चालकानं मुलीसोबत अश्लील चाळे केले. महाडमध्ये शिकवणीवरून घरी जाणाऱ्या 2 मुलींचा विनयभंग करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी देखील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम रखडलेलं आहे. यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या आहे. सर्व्हिस रोडचं काम लवकर पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी आहे. रायगडमधील दूध उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. 3 लाख लिटर दुधाची मागणी असताना जिल्ह्यात केवळ 1000 दूध उत्पादन होत आहे. मनुष्यबळाचा अभाव, पाण्याच्या आणि हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे ग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधावरती अवलंबून राहावं लागतंय. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवानं 4 वर्षात 4500 किलोमीटरचा प्रवास केला. ओडिशाच्या गहिरमाथा किनाऱ्यावरती 18 मार्च 2021ला फ्लिपर टॅग लावून त्याला सोडलेलं. श्रीलंकेच्या जाफना समुद्रातून पुढे त्रिवेंद्रम मार्गे रत्नागिरीमधल्या गुहागर किनाऱ्यावरती कासव दाखल झालाय. आणि यानंतर पुढे बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भाषणातील संभाषण अर्धवट व्हायरल झालंय. या प्रकरणी नंदुरबारमध्ये शिंदे गट आक्रमक झालेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे. तसं निवेदन देखील त्यांनी पोलिसांना दिलंय. धुळे शहरातील चिटोड रावेर रस्त्याची गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्यामुळे चिटोड ग्रामस्थांना त्रास होत असून या रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये नागरिक, व्यापारी आणि दुचाकीशिवाय 4 चाकी वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी काल श्रीगोंद्यामध्ये बंदची हाक देण्यात आली. तर आज दुसऱ्या दिवशी श्रीगोंदा बंद राहणार आहे. ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिय्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. चोरट्या पोलिसासह त्याच्या साथीदारांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जळगावच्या चोपडा बस स्थानकावरती एका शेतकऱ्याचे 35,000 लंपास करणाऱ्या 4 चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलेले आहे. या दरम्यान या 4घांपैकी एक जण चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक निघालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कर्जत दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी जामखेड शहरामध्ये रस्त्यालगत असलेल्या प्रकाश ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतलाय. ढवळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला, मात्र अजित पवारांनी त्यांचे हात धरून हातात पैसे दिले.
महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक मोठी खळबळ उडाली असल्याचं देखील बघायला मिळते. रात्री 8 वाजता ते कुटुंबियांसोबत जेवण करत होते आणि अचानक उठून बाथरूममध्ये जात त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. त्यांचा मुलगा अश्विन सुद्धा डॉक्टर आहे. त्यांनीच आपल्या वडिलांवर प्राथमिक उपचार केले. शिरीष वळसंगकर यांनी ज्या रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांवरती उपचार केलेले आहेत त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच सोलापूरकरांनी मात्र मोठी गर्दी केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांना याशिवाय सर्वसामान्यांना देखील अश्रू अनावर झाले. आणि यानंतर अपडेट्स पश्चिम महाराष्ट्रातल्या. आता खरी शिवसेना आपलीचे मात्र अजूनही शिंदे गट असं अनेक जण संबोधतात. गट हा शब्द आपण आता पुसून टाकायला हवा असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालेलं आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे आवाहन केलं. त्या सांगलीमधील महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावामध्ये सुट्टीसाठी आलेले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली आहे. यावेळेस त्यांनी सफरचंद, आंबा, बांबू अशा अनेक झाडांची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं देखील त्यांनी स्वतः शेतात जाऊन निरीक्षण केलेलं आहे. कोल्हापूरमधील कसबा वावडा परिसरामध्ये बैलगाडा स्पर्धेमध्ये बैलानं चक्क चालकाला लाथ मारली आहे. बैलानं जोरदार लाथ मारली त्यामुळे चालक धावत्या बैलगाडीवरून खाली कोसळला. या घटनेमध्ये बैलगाडी चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. राज्य शासनानं तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडहिंग्लज या दोन्ही बड्या बाजाराच्या मक्तेदारीला धक्का बसलेला आहे. बाजार समिती नसलेल्या 8 तालुक्यांमध्ये त्या नव्यानं स्थापन होणार आहे आणि या तालुक्यामध्ये बाजार समितीचं राजकारण अर्थकारण तेजीत असणार आहे. महाबळेश्वरच्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेंनी हा निर्णय जाहीर केला. 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी घोषित झाली आहे. 2 ते 4 मेला महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित आहे. त्यामुळे पर्यटकांना टोलमाफीचा फायदा होईल. धनंजय मुंडे यांच्या कंपनीमधून निवडणूक काळामध्ये 10 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित PSI रणजित कासलेनं केलेला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विनायक मेटेंचा वारसा चालवण्याचा निर्धार डॉक्टर ज्योती मेटे यांनी केला आहे. पराभवानं शिवसंग्राम खचणार नाही असं ते म्हणाले. शिवसंग्राम भवनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्याचं आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरती तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेचं अज्ञातांनी नुकसान केलं. यामध्ये केळीच्या बागेतील 200 ते 250 केळीची झाडं कापली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. अज्ञातांनी केळीसोबत केळीतील पाईपचं देखील नुकसान केलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या पालखीची महापूजा याशिवाय महाआरती करण्यात आली. यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपानं चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली. 5व्या दिवशी घुगरीचा महाप्रसाद वाटपाचं आयोजन झालं. पुजारी, मानकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घुगरी प्रसाद वाटप करण्यात आलं आणि यात्रेची सांगता झाली. मराठवाड्यानंतर थेट जाऊयात विदर्भात. यवतमाळच्या घाटंजीमध्ये 50 वर्षांनंतर अनोखा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. तर मंडप पूजन, अग्निपरिक्रमा, पारंपरिक वेशभूषा, ढोलवाद्यांचा गजर यावेळेस हे लग्न लागलेलं आहे. निसर्ग पूजन, संत सेवालाल महाराज यांचं पूजन करून सोहळ्याची सांगता झाली आहे. पिण्याच्या नळातून चक्क विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. मागील 2 वर्षांपासून दूषित पाणी येत असल्यानं गावकरी त्रस्त झाले. ही घटना वर्ध्यातल्या समुद्रपुरातील बैलमारे गावात घडलेली आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा देखील करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. बुलढाण्यातील खेरडा या ठिकाणी ग्रामपंचायती प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करण्याचा आरोप ग्रामस्थ करताय. या विरोधात आता ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुद्धा केलेलं आहे. विविध कारभारांविरोधात तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केल्या गेलेल्या आहे. मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर अद्यापही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेलं आहे.
राज्यात शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचं समोर आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्यातील नवप्रभात शिक्षण संस्थेचं देखील नाव समोर आहे. नव्या भंडारा शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी आता चौकशी सध्या केली जाते. यवतमाळमधल्या आर्णीमध्ये अरुणावती नदीवरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. वेदिका चव्हाण असं मृत मुलीचं नाव आहे. नदीवर पाय घसरल्यानं तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर बंद अवस्थेत असलेला हँडपंप सुरू करण्यात आलेला आहे. लातूरमध्ये रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी सप्टेंबर 2025चा कालावधी ठरवण्यात आला. वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 705 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तेजस एक्सप्रेस आल्यानंतर केवळ एका महिन्यामध्ये 70 लाख रुपयांचा नफा कमावलाय. ही आकडेवारी भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठी कमाई आहे. तिकीट विक्रीतून 3.70 कोटी रुपये मिळालेले आहेत. प्रतिदिन सरासरी 17.50 लाख रुपये उत्पन्न आहे. हे यश खासगीकरण आणि रेल्वे क्षेत्रातील सुधारणांचा परिणाम आहे. पुढे एक मोठी बातमी आणि बातमी मुंबईकरांसाठी खास आहे. जून ते सप्टेंबरमध्ये 18 दिवस भरती आहे. 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. तर आता जून जुलैमध्ये मोठ्या लाटा उसळणार असल्याचं कळत आहे. 26 जूनला 4.75 मीटरची लाट येऊ शकते. यंदा जून ते सप्टेंबर 18 दिवस भरतीचे आणि सर्वात उंच लाटा 26 जूनला उसळतील. 4.75 मीटरच्या लाटा उसळणार आहे आणि जूनमध्ये 5 दिवस, जुलैमध्ये 4, ऑगस्टमध्ये 5 तर सप्टेंबरमध्ये 5 दिवस भरती असणार आहे. बरं, आता तुम्ही झोपायला गादी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्ही वापरत असलेली गादी तुमच्यासह लहानग्यांना आजारी पाडू शकते. होय, गादीमध्ये केमिकल असल्याचा दावा केला जातोय आणि त्यामुळे या दाव्यामध्ये किती तथ्य आहे की नाही याची पडताळणी आम्ही केली आणि काय समोर आलं चला बघूयात. मऊ मऊ आरामदायी गादी वापरताय, सावधान. लुसलुशीत गादी सोडते विषारी केमिकल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? झोपायला आरामदायी, लुसलुशीत, मऊ उबदार अशी गादी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण मऊ गादी तुम्ही गाढ झोपेत असताना विषारी केमिकल बाहेर सोडते आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून पालक बाळाला गादीवर झोपवतात. मात्र गादी बाळांना आजारी पाडू शकते. हा दावा आपल्यासाठी घातक असल्यानं आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. एका संशोधनात मुलांच्या बेडजवळील हवेत सर्वात धोकादायक केमिकल्स आढळून आले. यामध्ये फॅथलेट्स, ज्वालारोधक आणि UV फिल्टरचा समावेश होता. मुलांच्या शरीरातील उष्णता आणि त्यांच्या वजनामुळे गाद्यांमधून या विषारी घटकांची गळती वाढते. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, दमा, मानसिक विकासात अडथळा येतो. या मेसेजमध्ये अधिक धोका बाळांना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण सगळ्याच गाद्यांमधून केमिकल निघतं की काही विशिष्ट याची इत्यंभूत माहिती सांगणंही गरजेचं आहे. हल्ली गाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. आपलं प्रोडक्ट विकलं जावं यासाठी मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कोणत्या गाद्या हानिकारक ठरू शकतात याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमची टीम एक्सपर्टना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. नवीन ब्रँडेड काही मॅट्रेसेस आलेले आहे, काही पिलोज आलेले आहे. त्यामध्ये काही केमिकल्स वापरण्यात येतात, जसे की VOC म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, काही हॅलोजनेटेड फ्लेम रिटार्डंट आणि पॉलियुरेथिन फोम्स. आणि हे जे केमिकल्स आहे ह्याच्यातनं जे फ्युम्स निघतात हे शरीरात घातक होऊ शकतात. काही लोकांना स्किन इरिटेशन होऊ शकते, अस्थमा वाढू शकते. काही लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये स्पेसिफिकली त्यांच्या मानसिकतेवर फरक पडू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. नवीन ब्रँडेड फोम बनवण्यासाठी केमिकलचा वापर केला. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love
for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast.